My name is Mansi and I'm here to introduce Dr. Purnima Gauri. She completed her MBBS in 1992 from Bairamji Jijiboy Medical College and Sassoon General Hospitals in Pune. Her MD Medicine in 1996 from Pune University and her DNB Neurology from Nagpur under the supervision of Dr. Tawri, one of India's first generation neurologists. She was a visiting fellow in epilepsy at Melbourne's Royal Melbourne Hospital. She has also completed a palliative care certification and has a focus on palliative neurology. She is also the MD of the NGO Niche Advocacy Foundation. Hello, Dr. Purnima. Hello, Mansi. So, we are here on the occasion of World Brain Week, which is from 18 to 29 July. The theme of World Brain Week this year is Brain Health for All. Yes. So, Brain Health for All, it simply means that it is used to raise awareness about brain sciences. Yes. And Dr. Purnima Gauri, please give your insights on the same. Yes, so brain health is extremely important. ब्रेन हा जो ऑर्गन आहे आपला ब्रेन आपल्या आयडेंटिटीच्या आपल्या असण्याच्या साठीचा हा अवयव आहे आणि माझं जे व्यक्तित्व आहे व्यक्तिमत्व आहे ते माझ्या कार्यामुळे आणि माझ्या मेंदूमुळेच आहे. त्यामुळे ब्रेन हेल्थ मेंदूचं स्वास्थ्य हे आपल्या आयडेंटिटीसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ब्रेन हेल्थ फॉर ऑल याचाच अर्थ काय की प्रत्येकाला मेंदूच्या स्वास्थ्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेससाठी ॲक्सेस पाहिजे. कुठून हे स्वास्थ्य प्राप्त करायचं, कसं त्याला मेंटेन करायचं आणि त्याच्यात जर काही गडबड जायली तर कोणाकडे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी कळण्याकरता हे मिशन किंवा हे कॅम्पेन वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी तर्फे आहे की ब्रेन हेल्थ फॉर ऑल. आणि म्हणूनच आपण त्यानिमित्ताने ह्या गप्पा मारतोय आज की ब्रेन हेल्थसाठी काय काय गरजेचं आहे. तुम्ही सध्या कुठे काम करता आहात किंवा? मी जोशी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे आणि मंडे टू फ्रायडे माझी ओपीडी असते तिथे 12 ते 2 सोमवार ते गुरुवार आणि शुक्रवारी आता ब्रेन डेच्या निमित्तानेच आम्ही मेमरी आणि स्लीप क्लिनिक सुरू करतोय. सो एनीवन हू हॅज इश्यूज विथ स्लीप अँड मेमरी इज वेलकम टू कम अँड कन्सल्ट. ब्रेन स्लीप अँड मेमरी क्लिनिकचा अर्थ जरा सांगू शकाल? काय एक्झॅक्टली काय सुरू करताय किंवा काय सर्व्हिसेस असतील तिकडे? बरोबर. तर आता स्लीप म्हणजे निद्रा, झोप, तर हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा आपल्या मेंदूच्या स्वास्थ्यासाठी. कारण झोप ही ती स्थिती आहे, ही ती अवस्था आहे जेव्हा मेंदूचं हाऊसकीपिंग फंक्शन होतं. हाऊसकीपिंग फंक्शन म्हणजे काय? साफसफाई. जशी आपली बाई रोज येते आणि घराची साफसफाई करते, झाडूपोछा करते, धुणं भांडी होतात, तीच क्रिया मेंदूमध्ये पण होते. कारण आपण दिवसभर मेंदूला सतत वापरत असतो. म्हणजे आपण ऍक्टिव्हली विचार करताना मेंदूला वापरत असतो, आपण बोर होतो ना तेव्हा सुद्धा मेंदूलाच वापरत असतो, आपण टीव्ही बघतो तेव्हा मेंदूला वापरत असतो, पुस्तक वाचतो तेव्हा मेंदूला वापरत असतो. तो मेंदूचा वापर हा सतत होत असतो. आपण जेवत असतो तेव्हा ऑफकोर्स अन्न नलिका, पण मेंदूचाही वापर चालूच असतो. कॉन्स्टंटली जागेपणी मेंदू वापरला जात असतो. त्यामुळे हे सगळे जे न्यूरोकेमिकल्स रिलीज होतात आणि मेंदूच्या पेशीमध्ये त्या सायनॅप्सिसमध्ये पसरलेले असतात. मग ही जी साफसफाई आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला नवीन दिवस सुरू करायचा असतो, तर ही जी साफसफाई आहे, हाऊसकीपिंग फंक्शन मेंदूचं झोपेमध्ये होतं. त्यामुळे झोप ही हेल्दी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे मेंदूच्या स्वास्थ्यासाठी. आणि दुसरा भाग एस्पेशली अभ्यास करणाऱ्या मुलामुलींसाठी महत्त्वाचं आहे की कन्सॉलिडेशन ऑफ मेमरी हे झोपेमध्ये होतं. म्हणजे जसं आपण कम्प्युटरवरती आपली फाईल येते, आपण काहीतरी त्याच्यात टाईप करतो, मग आपण क्लोज करायला जातो तर कम्प्युटर विचारतं की डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस डॉक्युमेंट. मग आपण येस म्हटलं की एक तर वेळ घेतं सेव्हिंगसाठी. तर हीच क्रिया मेंदूमध्ये होत असते. दॅट इज नोन ॲज कन्सॉलिडेशन ऑफ मेमरी. कन्सॉलिडेशन ऑफ मेमरीचा सर्वात मोठा भाग झोपेमध्ये होतो. दिवसभरात आपण किती काय काय अनुभवलं असतं, वाचलं असतं, बघितलं असतं, ह्या सगळ्याचं रूपांतर हार्ड ड्राईव्हमध्ये आपल्या मेंदूच्या जात असतं, आर्काईव्ह होत असतं. तर हे आर्कायव्हिंग आणि कन्सॉलिडेशनचं फंक्शन झोपेमध्ये होत असतं. तर अभ्यास करणाऱ्या मुलामुलींसाठी हा अजून महत्त्वाचा निरोप आहे किंवा मेसेज आहे की झोप ही तुमची रिफ्रेशिंग होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतंय की नाही, हा एक सोपा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तर त्यामुळे झोप हा थोडासा दुर्लक्षित झालेला भाग आहे. कोविडमुळे लोकांचे स्लीप सायकल्स अतिशय बदलले. भारतात राहून सुद्धा
इंग्लंडच्या टाइम झोनमध्ये लोक जगतायत किंवा भारतात असून सुद्धा मिडल ईस्टच्या टाइम झोनमध्ये काही लोक जगतायत, काही लोक भारतात असून सुद्धा अमेरिकेच्या टाइम झोनमध्ये जगतायत. इतका स्लीप लॅग लोकांच्या जीवनशैलीमध्ये पडलेला आहे, त्याला रिसेट करावं लागतं. काही जणांची झोप कमी झालेली आहे, अँझायटी निर्माण झालेली आहे कोविडमुळे, त्याच्यामुळे सुद्धा लोकांच्या झोपेवर परिणाम झालेले आहेत. इतके पेशंट सध्या ओपीडीमध्ये येत आहेत, चक्कर, डोकेदुखी किंवा वेगळे काहीतरी त्रास घेत. आणि मग त्यांची स्लीप हिस्ट्री जेव्हा आपण घेतो की त्यांची झोप कशी होते हे जेव्हा आपण घेतो, तेव्हा 90% लोक सांगतात की नाही, झोप गडबड झालेली आहे. तर त्यामुळे झोपेकडे लक्ष द्यायचंय. तर निद्रादोष, स्लीप डिसऑर्डर्स हा एक मोठा सब्जेक्ट आहे आणि तो थोडाफार रेस्पिरेटरी मेडिसिनकडे जातो. जेव्हा घोरण्याचा आजार असतो तेव्हा रेस्पिरेटरी मेडिसिनवाले बघतात, पण घोरण्याचा आवाज सोडल्यानंतरचे जे उरतात झोपेचे विकार ते न्यूरोलॉजिस्टच मॅनेज करतात. म्हणजे इन्सोमनिया पासनं ते स्लीप डिसऑर्डर्स मध्ये रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर म्हणून एक येतं की ज्याच्यात स्वप्न पडतात व्यक्तीला आणि ती स्वप्न झोपेमध्ये ऍक्ट आउट केली जातात. तर ह्याची ट्रीटमेंट सुद्धा न्यूरोलॉजिस्टच करतात. ऑफकोर्स सायकियाट्रिस्ट सुद्धा इन्व्हॉल्ड असतात स्लीप डिसऑर्डर्स मध्ये, पण मुख्यतः देर इज अ बिग चंक ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, स्लीप डिसऑर्डर्स विच आर मॅनेज बाय न्यूरोलॉजिस्ट. आणि ह्या विषयाकडे दुर्लक्ष झालंय असं मला खूप वाटतं, एस्पेशली पोस्ट कोविड झोन्समध्ये. तर त्यामुळे त्या उद्देशाने हे स्लीप क्लिनिक सुरू केलेलं आहे. कारण अनेक इतर जे विकार आहेत, वर्टॅगो म्हणा, मायग्रेन म्हणा, एपिलेप्सी म्हणा किंवा इव्हन स्ट्रोक्स म्हणा, त्याच्या मुळाशी स्लीप डिसऑर्डर्स आहे. एखाद्याची स्लीप जर डिस्टर्ब असेल समजा, तर काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे त्यांनी, त्याच्यामुळे झोप जास्त चांगली आहे? बरोबर आहे. तर सर्वात इथे या फोरम मध्ये मला सांगावं असं वाटेल स्लीप हायजीन. स्लीप हायजीन म्हणजे झोप चांगली लागण्यासाठी घेण्याचे काही प्रिकॉशन्स. तर त्याच्यामध्ये आहे की म्हणजे एस्पेशली तुम्हाला जर झोप तुमची जर डिस्टर्ब असेल तर तुमच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे की 5 वाजल्यानंतर चहा किंवा कॉफी घ्यायचं नाही. डोंट ट्राय टू वेक अप युअर ब्रेन केमिकली आफ्टर 5 PM. त्याच्यानंतर एक्सरसाइज जर करायचं असेल, एस्पेशली एरोबिक्स, तर ते संध्याकाळी 7 नंतर नाही करायचे, कारण त्यांनी सुद्धा ब्रेन जागा होऊ शकतो. 9:30-10 नंतर ऑल गॅजेट्स शुड बी स्विच्ड ऑफ. तर गॅजेट्स शुड बी स्विच्ड ऑफ. लाईट एमिटिंग डिव्हाइसेस आहेत हे. उजेडामुळे वी आर डिझाईन टू रिस्पॉन्ड टू डे लाईट अँड लाईट. तर उजेडामुळे मेंदू जागा होतो, त्यामुळे लाईट एमिटिंग डिव्हाइसेसचं हायजीन, डिसिप्लिन अतिशय महत्वाचं आहे. 9:30-10 नंतर लाईट एमिटिंग डिव्हाइसेस शुड बी स्विच्ड ऑफ. त्यानंतर जर झोप लागत नसेल तर कूस पलटत त्याच बेडवर आपण वळत नाही राहायचं, कारण मग यू आर ट्रेनिंग युअर सिस्टम की बेड इज अ प्लेस वेर आय कॅनॉट स्लीप. त्यामुळे या कुशीवरून त्या कुशीवर असं करत राहायचं नाही. झोप लागत नसेल तर एक जागा ठरवायची जिथे आपण वाचन करू शकतो, वाचायचं, आणि ते वाचायचं पुस्तकातून. डिजिटल रीडिंग करायचं नाही. सो रिफ्लेक्टेड लाईट इज ओके, एमिटेड लाईट इज नॉट ओके. तर वाचन करायचं. आणि मग काय वाचायचं, जर तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये असाल तर जो सर्वात अवघड विषय वाटतो तो वाचायला घ्यायचा, कारण मग त्याच्यामुळे ती हळूहळू झोप येतेच. इंटरेस्टिंग किंवा चॅलेंजिंग काही रात्रीच्या वेळेस वाचायचं नाही. वाचलेला न्यूजपेपर तुम्ही परत वाचू शकता, देवाधर्माचं काहीतरी परत वाचू शकता. मिस्ट्री स्टोरी, क्राईम थ्रिलर वाचायचं नाही. लव्ह स्टोरीज रात्री वाचायला घ्यायच्या नाही, कारण पुढे काय होतं हे कुतूहल असतं. त्यामुळे रीडिंग. तर आय विल जस्ट गो थ्रू दिस अगेन की नो स्टिम्युलंट्स आफ्टर 5 PM, नो एरोबिक एक्सरसाइज और फास्ट एक्सरसाइज आफ्टर 7 PM, ऑल लाईट एमिटिंग डिव्हाइसेस शुड बी स्विच्ड ऑफ आफ्टर 9:30 to 10 PM. आणि कुलिंग डाऊन साठी रीडिंग तुम्ही करू शकता. रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे पुस्तकातून वाचायचं आहे आणि या कुशीवरून त्या कुशीवर असं पलटी मारत कॉटवर पडून राहायचं नाही. जेव्हा झोप येईल तेव्हा मग लगेच जाऊन तिथे झोपायचं. आणि इन स्पाइट ऑफ ऑल दिस, इफ यू आर हॅव्हिंग अ प्रॉब्लेम, कीप अ स्लीप डायरी. म्हणजे एक महिनाभराचा रेकॉर्ड ठेवायचा. किती वाजता झोपले, अंदाजे आज किती वाजता जाग आली, आणि नंबर 3, आज मला उठल्यावर फ्रेश वाटतंय का, झोपेची वेळ, उठायची वेळ फ्रेश वाटतंय का, ह्याचं एक लॉगबुक ठेवायचं 30 दिवसाचं. इफ इट इज शोईंग सम प्रॉब्लेम्स, रिपोर्ट टू युअर न्यूरोलॉजिस्ट. आय एम ऑलवेज अवेलेबल एट जोशी हॉस्पिटल फ्रॉम मंडे टू फ्रायडे. नाही, नक्कीच ही खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्ही दिली, तेही शॉर्टमध्ये त्यांनी दिली आहे. मला असं विचारायचं आहे, स्लीप डेप्रिव्हेशन आणि इन्सोमनिया ह्याच्यात काय फरक आहे? इन्सोमनिया म्हणजे झोप लागतच नाही आहे किंवा लागतीये पण लगेच उघडतीये,
किंवा लागतीये आणि छोट्या छोट्या गोष्टींनी सारखी सारखी उघडत राहते, त्यामुळे जेवढी व्हायला पाहिजे ती होत नाहीये. तर इन्सोमनियामुळे सुद्धा स्लीप डेप्रिव्हेशन होतं किंवा झोप येते आणि ते मूल किंवा दॅट यूथ ऑर इव्हन दॅट अडल्ट पर्सन बिकॉज ऑफ अँझायटी उडवत राहतंय झोपेला. सो स्लीप डेप्रिव्हेशन इन्सोमनियामुळे होऊ शकतं किंवा आपण मुद्दाम सुद्धा पार्टी आहे, घरात फंक्शन आहे आणि आपण कमी झोपतोय तर त्याच्यामुळे सुद्धा स्लीप डेप्रिव्हेशन होऊ शकतं. आणि जसा बँकेतनं लोन घेतल्यावर जसा कंपाऊंड इंटरेस्ट लागतो तसाच इंटरेस्ट स्लीप डेप्रिव्हेशन मध्ये लागतो, स्लीप डेट तयार होते. तर सोमवार ते शुक्रवार मला 5 दिवस जर झोप नाही लागली तर शनिवारी ती स्लीप डेट 5 दिवसाची जमा झालेली असते विथ कंपाऊंड इंटरेस्ट आणि मग हेल्थवर परिणाम होऊ शकतात. ब्लड प्रेशर डेव्हलप होऊ शकतं विथ क्रॉनिक इन्सोमनिया, तुमचा डायबिटीज नॉट मॅनेजेबल रेंजमध्ये जाऊ शकतो आणि तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स, तुम्हाला ब्रेन स्ट्रोक रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि ऑफकोर्स तुमच्या मेमरीवर तर परिणाम होऊच शकतो. त्यामुळे स्लीप इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू कम्प्लीट हेल्थ ऑफ अ पर्सन, इमोशनल, मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल. आणि एखाद्याला किती झोपेची गरज असते, खरी गरज किती असते? कारण आपण बघतो की म्हणजे मुलं आजकालची तर म्हणजे खूपच वेळ नुसतीच झोपलेली असतात, स्पेशली फोन बघितल्यावर रात्री उशिरा झोपणं, मग दिवसभर असं अर्धवट झोपेत वगैरे असतात. मग खरी झोप किती लागते? बरं, तर ऑन अन ॲव्हरेज माझ्या क्लिनिकमध्ये मी सांगते की 7 ते 9 तास झोपेची गरज आहे. 7 तासापेक्षा कमी नको आणि 9 तासापेक्षा जास्त नको. दिस इज ऑन अन ॲव्हरेज. पण काही लोक असतात ज्यांना 5 तासाच्या झोपेने सुद्धा भागतं. मोस्ट फेमस एक्झाम्पल इज ऑफ नेपोलियन बोनापार्ट, जो म्हणतात की 4 तासाच्या झोपेने त्याचं भागायचं, घोडेस्वार करताना सुद्धा तो झोपायचा वगैरे. पण ही खूप कमी अशी लोक असतात. अनफॉर्च्युनेटली आय नो की आय विल फेस अ लॉट ऑफ फ्लॅक बिकॉज ऑफ व्हॉट आय एम सेइंग. पण कोचिंग क्लासेसमध्ये आजकाल ठासून सांगितलं जातं की 5 तास झोप इनफ आहे. बट दॅट इज नॉट ट्रू फॉर एव्हरीबडी. अशी खूप कमी लोक आहेत ज्यांना 5 तासाच्या झोपेने भागतं. 7 तास ते 9 तास ऑन अन ॲव्हरेज झोप लागत असते व्यक्तीला. 7 पेक्षा कमी नको, 9 पेक्षा जास्त नको. द की क्वेश्चन इज, सकाळी उठल्यावर मला रोज फ्रेश वाटतंय का? जर तुला 5 तास झोपून सकाळी फ्रेश वाटत असेल तर मे बी तुला 5 तासाच्या झोपेने भागतंय. अजून एक मुद्दा आहे की काही लोकांना जागून अभ्यास करायची सवय असते, काही लोकांना सकाळी लवकर उठायची सवय असते. तर ह्याला सोप्या भाषेत स्लीप मेडिसिन मध्ये लार्क्स आणि आउल्स म्हटलंय. सो आय एम एन आउल, मला जागरण करून अभ्यास करावा लागायचा. पण माय मदर इज अ लार्क, तिला सकाळी उठून अभ्यास करावा लागायचा. तर हे प्रत्येकाचा इनबिल्ट मेकॅनिझम आहे स्लीपचं. काही लोकांना ची जी रचना असते ती 23 तासाच्या दिवसाची असते, काही लोकांची रचना 25 तासाच्या दिवसाची असते. पण ऑन अन ॲव्हरेज आपली रचना 24 तासाच्या दिवसाची असते. तर आपल्याला ॲव्हरेजचीच आधी काळजी करायची आहे. एक स्लीप या विषयाशी रिलेटेड शेवटचा प्रश्न. एखाद्याला झोपायला साधारण किती वेळ लागतो? म्हणजे मी आता बेडवर आली आहे समजा झोपायला, तर मग किती वेळ लागेल मला झोपायला? तर प्रॉपर कुलिंग डाऊन तुमच्या सिस्टमचं जर झालं असेल, मनात विचार असे खूप ॲजिटेटेड नसतील, तर एक 15 ते 20 मिनिटामध्ये झोप लागायला पाहिजे. जास्त लागत असेल तर वी हॅव टू थिंक की काय होतंय, मनात काय होतंय, बॉडीमध्ये काय होतंय, फिजिकली आणि मेंटली. सो मेंटली जर विचार करायचा झाला, कारण कोविड रिलेटेड खूप जास्त एन्झायटी असते लोकांच्या मनात वगैरे, तर मग किती लवकर त्यांनी मेडिकल हेल्प सीक करायला पाहिजे? आणि मेडिकल हेल्प जर सीक करायची असेल किंवा प्रोफेशनल हेल्प जसं म्हणतात ती सीक करायची असेल तर कुठली जागा अशी आहे की जिकडे रेकमेंड कराल? कारण आजकाल तर माहिती आहे की ऑनलाईन बरेच कन्सल्टेशन्स होतात किंवा वेबसाईट्स बऱ्याच असतात जिकडे ऑनलाईन थेरपिस्ट वगैरे असतात. तर मग अशा ठिकाणी जावं का प्रॉपर हॉस्पिटलमध्ये वगैरे जावं? कोविड नंतर आता जग पुन्हा ओपन अप झालेलं आहे आणि फेस टू फेस काउन्सिलिंग हे कधीही इज गोइंग टू बी बेटर देन ऑनलाईन कन्सल्टेशन. कारण जे वाईब्स आपल्याला एकमेकाचे फेस टू फेस मिळतात ते ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये मिळत नाहीत. आणि काउन्सिलिंगची सुविधा सुद्धा जोशी हॉस्पिटलमध्ये आहे. आणि तुम्हाला जर स्लीप प्रॉब्लेम असेल तर जसं मी सांगितलं, स्लीप हायजीन मेजर्स फॉलो करायच्या. 1 महिन्याचं स्लीपचं लॉगबुक ठेवायचं झोपेचं. आणि त्याच्यात प्रॉब्लेम दिसत असेल, इफ मोर देन 20% ऑफ द डेज यू आर नॉट स्लीपिंग वेल, देन यू हॅव टू रिपोर्ट. आणि जर गरज असेल तर औषधांची मदत पण टेम्पररीली घ्यायची. काउन्सिलिंग आणि बाकी बिहेव्हिअरल थेरपी या सगळ्यामुळे हा प्रॉब्लेम सोडवता येतो. जितक्या लवकर तुम्ही ट्रीटमेंटला ऍक्सेस कराल तितक्या लवकर हा प्रॉब्लेम सोप्या पद्धतीने मॅनेज केला जाऊ शकतो. त्यामुळे अवेल द हेल्प अवेलेबल फास्टर देन व्हॉट यू आर थिंकिंग की जाऊ दे 4 महिने बघतो, ह्या मैत्रिणीने सांगितलेलं बघतो, त्या मित्राने सांगितलेलं बघतो, असे स्वतःवर प्रयोग करण्यापेक्षा लवकर रिपोर्ट
रिपोर्ट व्हा अँड गेट युअर स्लीप प्रॉब्लेम ट्रीटेड. बऱ्याच लोकांच्यात एक अडी बसलेली असते की मी औषधं घेतली समजा तर मला सवय लागेल त्या औषधांची किंवा मी आयुष्यभर त्याच औषधांवर डिपेंडेंट राहील आणि मला झोपच लागणार नाही त्या औषधांशिवाय. तर मग हे कितपत खरं असतं? हे खरं नाहीये आणि त्याची जबाबदारीच तर आमची असते. दॅट इज वाय वी आर सिटिंग देअर की इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट यू डोंट बिकम डिपेंडेंट ऑन दोज मेडिसिन्स. आणि इट्स नॉट जस्ट अ स्किल, इट्स ऑल्सो अन आर्ट फॉर्म. कशा पद्धतीने औषधं द्यायचं, कुठचं औषध निवडायचं त्या 10-15 औषधांपैकी. सो इट्स नॉट जस्ट अ स्किल, इट्स अन आर्ट फॉर्म. पेशंटची पर्सनॅलिटी, रिक्वायरमेंट्स, त्याचं फिजिकल स्ट्रक्चर, त्याचे इमोशनल नीड्स हे सगळं बघून आपल्याला ठरवावं लागतं की या व्यक्तीसाठी कोणतं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. आणि मग इट्स अप टू अस टू सी दॅट पेशंट विल नॉट गेट डिपेंडेंट ऑर ॲडिक्टेड टू दोज मेडिसिन्स. त्यामुळे असं नाहीये, इट्स नॉट ॲट ऑल अ रूल ऑफ थंब की एकदा सुरू केली की ती संपणार नाहीत, मुळीच नाही. थँक यू सो मच डॉक्टर पौर्णिमा. इट Thank वॉज अ you. व्हेरी एनलायटनिंग सेशन. आज बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या अबाउट स्लीप ज्यांचा विचार पण नव्हता केला आणि ज्या डेली लाईफमध्ये आपण खूप जास्त म्हणजे अशाच खूप ग्रांटेड घेतो ह्या गोष्टी. आणि बरोबर. थँक्यू मानसी.